कॉकरोच जनता पार्टीनं स्कूल ठीक करो ही मोहीम सुरू केली। 15 ऑगस्टला अभिजित दिपकेंनी हिंगोलीच्या संतूक पिंपरी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी केली आणि 2च दिवसात दुरुस्ती सुरू झाली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। दोन दिवसांआधी अभिजित दिपकेंनी हिंगोलीच्या संतूक पिंपरी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी केली होती। तिथे शाळेच्या खिडक्याही तुटलेल्या होत्या, पिण्याच्या पाण्याचीही नीट व्यवस्था नव्हती। पण आता तात्काळ दुरुस्तीचं काम सुरू झालंय। शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लागलेत। कॉकरोच जनता पार्टीनं स्कूल ठीक करो अभियान सुरू केलं आणि त्याची सुरुवात दिपकेंनी स्वतःच्या संतूक पिंपरी या गावातनं केली। यावेळी शाळेच्या खिडक्या तुटलेल्या समोर आलं आणि पावसाचं पाणी शाळेत शिरू नये म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅनरनं खिडकीला झाकण्यात आलं होतं। संतूक पिंपरी गावातली ही जिल्हा परिषद शाळा आहे। खरं तर ज्या दिवशी अभिजित दिपके याच संतूक पिंपरी गावामध्ये आले होते, मोहिमेला सुरुवात केली होती, त्या दिवशी याच ठिकाणी जे आहे ते या विंडोला, या खिडकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरनं पाण्याचं संरक्षण होऊन झाकलं होतं। मात्र ते कुठेतरी आता बॅनर हटवलेलं आहे। बॅनर हटवून या ठिकाणी जे आहे ते ही नवी कोरी फ्रेम बसविण्यात आलेली आहे। या ठिकाणी आता या खिडकीच्या काचा दुरुस्त करण्याचंही काम सुरू आहे। दिपकेंच्या पाहणी दौऱ्यानंतर तात्काळ सरपंच विजयपुरींनी आता या शाळेच्या दुरुस्तीचा रण केलाय आणि लगेचच कामालाही सुरुवात केली। त्या उणिवा पूर्ण करण्याचा मी त्यांना शब्द दिला होता आणि शब्द दिल्यानंतर मी अवघ्या 2 दिवसातच त्या कार्याला सुरुवात केलेली आहे। जे काही विंडो शाळेच्या मोडकळीस आल्या होत्या, तुटल्या होत्या, त्याच्या जागी आता नवीन फ्रेम आणून काचाला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर त्यामध्ये दुसरी एक उणीव होती की शाळेला CCTV कॅमेरे नव्हते। पूर्वी होते, परंतु ते काही फुटले होते, तर ती शाळेला आम्ही नवीन आता काल CCTV कॅमेरेसुद्धा बसवण्यात आलेले आहेत। आणि शौचालयाचा जे काही स्वच्छतेचा विषय होता ते सुद्धा आम्ही स्वच्छ करून पाण्याची नियमित वापर कसा करता येईल आणि पाणी इथं 24 घंटे कसं राहील याची आम्ही सुद्धा केलेली आहे। सरकारकडून निधी येत नाही असं अजिबात नाही, निधी येतो पण कामं होत नाही हे वास्तव आहे। आता दिपकेंनी शाळांच्या दुरुस्तीची मोहीम सुरू केल्यानं गावच्या सरपंचाचेही डोळे खाडकन उघडले। इकडे हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेसाठी सुद्धा धड कम्प्युटर आणि माऊस सुद्धा विद्यार्थ्यांना पुरवता येत नाही, हेही समोर आलंय। रविवारी महाराष्ट्रात ठिकठिकाणी टायपिंग स्किल टेस्टची परीक्षा घेण्यात आली, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आली। MGM युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर माऊसही व्यवस्थित चालत नव्हते अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या। त्यामुळे आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला दिपके आले। रात्रीपर्यंत ठिय्या मांडल्यानंतर मुंबई हायकोर्टानं नोटिफिकेशन काढलं, ज्यामध्ये चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल असं कोर्टानं म्हटलंय। गडबड चालू आहे। हे सगळे म्हणजे ग्रामीण भागातून आलेले तरुणी आहेत। कोणी अमरावतीवरनं आले, कोणी अंबेजोगाईवरनं आलेले, बीडवरनं आलेली पोरं आहेत। हे इतका लांबचा प्रवास करून येत आहेत आणि 6-7 महिन्यापासून तयारी करून येत आहेत आणि जेव्हा परीक्षेला बसतात तेव्हा कोणाचा कीबोर्ड चालत नाही, कोणाचा माऊस चालत नाही आहे, कोणाची स्क्रीन चालत नाही आहे। आणि यावर जेव्हा यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर जे इथलचे मॅनेजमेंटवाला स्टाफ आहे तो म्हणतात की तुमची लायकी आहे का परीक्षा द्यायची? आता यांची लायकी आहे का परीक्षा घ्यायची? हे स्टुडंट्सची काय म्हणून लायकी काढतायत? तुमच्याकडे चांगले कम्प्युटर्स नाही आहे, चांगले कीबोर्ड्स नाही आहे, माऊस नाही आहे, तुमचे सर्व्हर चालत नाही, तर तुमची स्वतःची लायकी नाही परीक्षा घ्यायची, तर तुम्ही स्टुडंट्सची काय म्हणून लायकी काढतायत? दरम्यान महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणापासून ते नोकरीसाठी परीक्षा देताना सुद्धा विद्यार्थ्यांना बेसिक सोयी सुविधांची वाणवा आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या स्कूल ठीक करो अभियानातनं काही प्रमाणात त्यात बदल घडेल अशी अपेक्षा। पण त्याच वेळी सरकारनंही पैसा कुठे मुरतोय याची चौकशी करून कडक कारवाई केली पाहिजे। हिंगोलीहून रमेश चेंडकेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।